शौर्य दिन आणि श्रीमद भगवद्गीता जयंतीचे पावन औचित्य साधून नेरळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। श्री राम जन्मभूमी येथे बाबरी ढाचा पडताना प्राणप्रमाणे लढलेल्या कारसेवकाच्या शौर्याचे स्मरण करत शौर्य दिन आणि श्रीमद भगवद्गीता जयंतीचे पावन औचित्य साधून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी आणि समर्थ सेवा मंडळ नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी नेरळ थारप सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता नेरळवासियांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एकूण 90 पुरुष व महिला स्वखुशीने रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले। या वैद्यकीय व सामाजिक सफल उपक्रमाच्या आतोनात मोलाचा सहभाग व नियोजन साईनाथ श्रीखंडे, दीपक गायकवाड, प्रसन्न खेडेकर, संग्राम अलदार, अमोल सूर्यवंशी, मनीष भगत, गणपत कालेकर, दिलीप कावडकर, अमोल भडसावळे, भावेश भगत, सुशांत मासे, मोहन शिलाल यांनी केले असता रक्तदान शिबिर सफलतेने पार पडले। असे वैदिक, शासकीय व सामाजिक उपक्रम यापुढे सुद्धा उत्कृष्टपणे राबवण्यात येणार असल्याचे अमोल सूर्यवंशी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले। टीव्ही न्यूज चौफर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे, रायगड, माथेरन। फोटो है जी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी आणि समर्थ सेवा मंडळ नेरळ यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सातारा भव्य रक्तदान शिबिर होते। या निमित्ताने नेरळकरांचा प्रचंड प्रतिसाद इथे मिळतोय आणि सर्वच क्षेत्रातील लोक इथे होतात। काय सांगा? 6 डिसेंबर 1992 जे बाबरी मशीद ढाचा पाडला गेला आणि श्रीमद भगवद्गीता जयंती याचे पावन औचित्य साधून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी आणि श्री समर्थ सेवा मंडळ नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिर नेरळ थारप हॉल इथं आपण आयोजित केलेलं आहे। याला समाजाने उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे। या आजच्या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांनी सुद्धा हिरिरीने याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आम्हाला अशीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने जर आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तर हीच खरी मोठी देशसेवा आहे आणि यातूनच उन्नत, प्रगत अशा देशाची निर्मिती होईल। आता 1:05 झालेले आहेत, तर कार्यक्रम चालू झाल्यापासून आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आपली किती अपेक्षा आहे की आता म्हणजे तुमचा 2:30 वाजेपर्यंतचा वेळ आहे, तर तोपर्यंत किती लोकांची अपेक्षा आहे की किती लोक करतील असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत अंदाजे 50 जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि बरेच लोक अजूनही येत आहेत आणि याच्यामध्ये लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा आहे। अंतर्गत बजरंग दलाचं वाक्यच आहे की सेवा, संस्कार आणि सुरक्षा। त्यापैकी सेवा या अंतर्गत बजरंग दल संपूर्ण भारत देशामध्ये गीता जयंतीच्या पर्वावर अर्थात 6 डिसेंबर 1992ला बाबरी ढाचा जो पाडला गेला त्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या गीता जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण भारतभर आपण शौर्य दिवस या नात्यानं बजरंग दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। भारतातल्या प्रत्येक बजरंग दलाच्या प्रखंडामध्ये जिथे जिथे बजरंग दल कार्यकर्ता आहेत तिथे तिथे रक्तदान होत असतं। त्याचाच एक भाग म्हणून कुलाबा जिल्ह्यातील कर्जत प्रखंडाचं बजरंग दलाच्या माध्यमातून हे जवळजवळ 28वे ते 29वे रक्तदान शिबिर आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण कर्जत शहरामध्ये गेले अनेक वर्ष रक्तदान करत आहोत। परंतु यावर्षी आपण नेरळ या शहरामध्ये सुद्धा ही रक्तदानाची परंपरा कायमस्वरूपी पुढे चालावी आणि त्यातूनही अनेक लोकांनी रक्तदान करून एक समाजसेवा आणि सेवा या अंतर्गत समाजातील असणाऱ्या दुर्बल घटकांना ज्यांना रक्ताची गरज असते अशा लोकांना
आपण विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून रक्तदान या सेवेच्या अंतर्गत त्यांना ब्लड कसं प्राप्त होईल, रक्त कसं प्राप्त होईल या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर आज या शौर्य दिनानिमित्त आपण आज आयोजित केलेलं आहे. अतिशय उत्तम असा प्रतिसाद. नेरळचं हे पहिलंच रक्तदान शिबिर असल्या कारणानं तरीसुद्धा अतिशय उत्साहाने लोक यामध्ये सहभागी होत आहेत. दुपारपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे रक्तदान युनिट संकलन होईल अशी अपेक्षा आहे. आपण सर्व पत्रकार बंधू तसंच समाजातील सर्व घटक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद प्रकट करतो.